नमस्कार मंडळी आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 26 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 16 जून 2026. मंडळी, आपल्या रोजच्या जेवणात वेगवेगळे मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. हे मसाले आपल्या आरोग्यासाठी देखील आवश्यक आहेत. प्रत्येक मसाला पिकामध्ये काही ना काही औषधी गुणधर्म हे आहेतच. आपल्या कोकणातलं हवामान या मसाला पिकांसाठी अतिशय उत्तम आहे. आपल्याकडे नारळ आणि सुपारी बागांमध्ये आंतरपीक म्हणून मसाला पिकांची लागवड केली जाते. आज आपण या मसाला पिकांच्या लागवड तंत्रज्ञानाविषयी माहिती करून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला इथून सहयोगी प्राध्यापक डॉक्टर रणजित देव्हारे सर आलेले आहेत. त्यांच्याकडून या लागवडीविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो. सर, मसाल्याच्या पदार्थांमध्ये वेगवेगळे पदार्थ येतात. दालचिनी हा त्यापैकीच एक महत्त्वाचा असा पदार्थ आहे. तर या दालचिनीचं नेमकं महत्त्व काय आहे? आपण जर पाहिलं, आपल्या जो जगाचा नकाशा जो बदललेला आहे तो मुख्यतः मसाले पदार्थामुळेच बदललेला आहे असं आपल्याला जाणवतं. मसाले पदार्थामध्ये अनेक पदार्थांचा उपयोग होतो. मसाल्यामुळंच आपल्या अन्नाला एक विशिष्ट प्रकारची चव येते. तर हे आपल्याला का महत्त्वाचे आहे? आपण जर कोकण विभागाचा जर विचार केलं तर जवळपास आपल्या मसालावर्गीय पिकाखाली 1,62,000 हेक्टर इतकी जमीन या मसाले क्षेत्रानं व्यापलेली आहे. परंतु आपण जर दालचिनी, जायफळ आणि काळी मिरी जे आपण आज पाहणार आहोत पिकं, ते जर पाहिलं तर हे पिकं मुख्यतः आंतरपीक म्हणून पाहतात. बाकीचे जे पिकं आहेत, हळद, आले आणि मिरची, याचा पण मसाल्याच्या पिकामध्ये समावेश होतो. परंतु मुख्यतः आपल्या कोकण विभागाकरिता महत्त्वाचे पिकं म्हणलं तर जायफळ, दालचिनी आणि काळी मिरी हे म्हणता येत. या पिकावर का आपण फोकस करतो? कारण हे पिकं जे आहेत, आपण यांना वेगळं न लावता आपण आपल्याकडे जे बागा आहेत, नारळ बाग आहेत, सुपारी बाग आहे, यामध्ये आपण हे आंतरपीक म्हणून घेऊ शकतो. आणि आंतरपिकाद्वारे आपल्या मुख्य पिकासोबतच आपण ह्याचं उत्पन्न, आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण वाढवू शकतो. म्हणून हे पिकं घेणं आपल्याला आज गरजेचं आहे. बरोबर आहे. सर, दालचिनी या मसाला पिकाला हवामान कशा प्रकारचं लागतं? आपण दालचिनी जर पाहिलं, आपण दालचिनी आपण मुख्यतः आपण आंतरपीक म्हणूनच घेतो. आपल्या आंबा बागेत म्हणा किंवा नारळ बागेत म्हणा प्रामुख्याने, किंवा सुपारीच्या बागेत. मग दालचिनीचा आपण जो मसाल्यात वापर करतो तर याच्या 2 प्रकारे आपण वापर करतो मसाला पिकामध्ये. कारण एक तर तमालपत्र म्हणून आणि दालचिनीची साल एक म्हणून, अशा 2 प्रकारे आपण ह्याचा मसाला पिकामध्ये आपण वापर करत असतो. तसेच पुन्हा दालचिनीचं फळं जे आहेत, कोवळी फळे, ते आपण औषधामध्ये सुद्धा वापर केला जातो. तर याचं जर आपण हवामान जर पाहिलं तर कोकणचं जे हवामान आहे, उष्ण आणि दमट हवामान, तर हे पीक ह्याला खूप मानवतं. ह्या पिकासाठी खूप मानवणारं हवामान आहे. आणि समुद्र सपाटीपासून 100 मीटर उंचीपर्यंत दालचिनी अतिशय उत्तम प्रकारे येऊ शकते. किंवा आपल्याकडे जो पाऊस पडतो हा आपला मुख्यतः सगळ्यात मोठा आधार पावसाचा आहे. 200 ते 250 सेंटीमीटर पेक्षा जर पाऊस जास्त पडत असेल तर हे जे पाऊसमान आहे किंवा वातावरण आहे हे आपल्याला खूप पोषक आहे. दालचिनी कुठं येत नाही जिथं अति थंडी आहे, म्हणजे 10 सेंटीग्रेड सेल्सिअसच्या खाली तापमान आहे, किंवा 40 ते 45 डिग्रीपेक्षा जर तापमान जास्त गेलं तर अशा तापमानात फक्त हे दालचिनी येऊ शकत नाही. म्हणजे आपल्याकडचं जे कोकणातलं हवामान आहे ते दालचिनीला अतिशय पोषक आहे, एकदम पोषक आहे. आता हवामानाबरोबरच जमीन निवडीबाबत काय सांगाल? आपल्याला जमिनीचं जर पाहिलं तर जमिनीमध्ये आपण एकच कटाक्षाने निरीक्षण करायचं की आपली जी जमीन आहे ही पाण्याचा निचरा होणारी पाहिजे. जर समजा पाण्याचा निचरा जर होत नसेल, अति खडकाळ असेल, अति मुरमाडा असेल, किंवा खाजण जमिनी असेल, किंवा चुनखडीयुक्त जर दलदलीची जमीन असेल तर अशा जमिनीत कधीही लागवड करू नये. आणि पण कोकणाची जी आपली लाल माती आहे किंवा वर्कस जमीन आहे त्या जमिनीमध्ये किंवा रेताड जमिनीतही ह्या पिकाचं खूप चांगल्या प्रकारे लागवड होऊ शकते. आपल्याकडचं हवामान आणि जमीन दोन्ही दालचिनीसाठी पोषक आहे. आता या दालचिनीच्या सुधारित जाती कोणत्या आहेत की ज्या लागवड केल्यास फायदा होऊ शकतो? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील सर्व हवामान पद्धत, त्या पिकाच्या बाबतीत याचा योग्य त्या अभ्यास संशोधन करून आपलं मुख्यतः 2 जाती विकसित केलेल्या आहेत. त्यामध्ये कोकण तेज ही पहिली जात आहे. ही निवड पद्धतीने विकसित केलेली आहे जात आहे, ज्या आपल्याला ह्या जातीपासून प्रतिवर्ष
250 ग्रॅम दालचिनी आणि अर्धा किलो तमालपत्र मिळते. हां. तसेच दालचिनीच्या इतरही जाती शिफारस केलेल्या आहेत, जसे नित्यश्री, नवश्री हे पण जाती आहेत. परंतु आपल्या इकडं आता कोकण तेजपत्ता आहे, हां. विद्यापीठाने विकसित केलेली केलेली जात आहे. हं. ही जात अधिक पानांचं उत्पन्न देतं, तसंच तमालपत्राचं उत्पन्न सुद्धा जास्त देतं. म्हणजे बघा, जवळपास 1.5 किलोच्या वर हां. प्रति झाड हे आपल्याला उत्पन्न देतं तमालपत्राचं उत्पन्न. आणि तसेच पुन्हा याच्यामध्ये जे तेल असतं, औषधी तेल, ते तेलाचं प्रमाण पण 2.8% जास्त असतं. हां. आणि ते हे फळं आकर्षक असतात, चमकदार, निमुळते आणि सरळ वाढणारी असतात. आता याच्या लागवडीविषयी आम्हाला सविस्तर सांगा. बघा, आता आपण हे जर आंतरपीक म्हणून जर घेतलो आपण दालचिनी, तर जर समजा नारळ बाग असेल तर नारळ बागेत जे आपलं अंतर असतं सहसा, त्या अंतराच्या नारळ बागेपासून 2 मीटर अंतर सोडून आपण लागवड करावी. आणि जर समजा आपल्याला दालचिनीची सलग लागवड करायची असेल तर साधारणतः शेतकऱ्यांनी 1.25 मीटर बाय 1.25 मीटर अंतरावर त्याची लागवड करावी. आणि लागवड करते वेळेस आपण ज्यावेळेस लागवड करतो त्या अगोदर खड्डा खणावा लागतो. हा खड्डा जो आहे 60 बाय 60 सेंटीमीटर आकाराचा खड्डा खणावा. आणि त्या खड्ड्यामधील जे काही दगडगोटे असतील, झाडाची मुळे असतील, आणि ते बाजूला करावे. आणि त्याच्यामध्ये उत्तम प्रतीचे आपले एक घमेले शेणखत, म्हणजे जवळपास 15 ते 20 किलो शेणखत टाकावे, 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1 किलो निमपेंट चांगल्या प्रकारे मिळून तो खड्डा पूर्ण भरावा. आणि आता सध्या पावसाळ्याचं वातावरण आहे, तर आपण लागवड करते वेळेस अति पावसात याची लागवड करू नये. ज्यावेळेस पाऊस कमी होईल किंवा पाऊस झाल्यानंतर त्यावेळेस त्याची लागवड करावी. सर, आता आंतरमशागत कशी करावी? आपण ज्यावेळेस रोप किंवा कलम लावतो त्यावेळेस त्या कलमाला मुख्यतः सुरुवातीला आपण त्याला काठीचा आधार दिला पाहिजे. मग हा काठीचा आधार अशा एच प्रकारच्या आकाराचा दिला पाहिजे, म्हणजे दोन्ही बाजूने आपण 2 काट्या लावायच्या आणि त्याला मधोमध एक काठी लावायची, जेणेकरून ते वाऱ्या आल्यामुळे ते झाड हलणार नाही आणि पडणार नाही. तसंच आता आपण ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात जे झाडाच्या बुंद्याभोवती जी माती असते ती माती सैल करावी. आणि जर समजा जास्त पाऊस असेल तर त्यावेळेस पाणी देण्याची काही सुद्धा गरज नाही. तर हंगाम आणि जमिनीच्या प्रकारानुसार पाण्याची पाळ्या द्याव्यात. आणि जर समजा आपल्याकडे रेताड जमीन असेल तर 2 दिवसाआड आपण पाणी दिलं पाहिजे. आता ह्याची जी काढणी आहे ती साधारण कधी करतात आणि ती कशा पद्धतीने केली जाते? आपण ज्यावेळेस दालचिनी लावतो, ज्यावेळेस झाड हे 3 वर्षापर्यंत आपण ह्याचं कोणत्याही प्रकारचं उत्पन्न साल काढून घ्यायची नाही. तर पहिली सालाची जर आपल्याला काढणी करायची असेल तर ते 3 वर्षानंतरच करावी. आणि पुन्हा ते 1 ते 2 वर्षानंतर ज्यावेळेस आपण हे काढणी करतो सालीची, त्यानंतर 1 ते 2 वर्षानंतर पुन्हा फांदीची काढणी करावी. आणि काढणीचा जो हंगाम असतो साल काढणीचा, तो शक्यतो नोव्हेंबर ते एप्रिल महिन्यापर्यंतच असतो. तर आपल्याला साल काढणीपूर्वी चाकूच्या सहाय्याने 2 सेंटीमीटर चौकोनी काप घेऊन साल सुटते का नाही खोडावरची ते पाहायचे, याची खात्री करून घ्यायचं. आणि जमिनीपासून साधारणतः 20 ते 25 सेंटीमीटर अंतरावर आपल्याकडे जे काही साधन उपलब्ध असेल, करवत असेल किंवा कोयता असेल, त्या साधनाच्या साहित्याने ते झाड कापावे. आणि कापलेल्या फांद्यावरील हिरवा भाग सोडून तपकिरी रंगाची जेवढी साल असेल सुकवावी. अशा रीतीने सालीपासून दालचिनी तर सावलीत पाणी सुकून तमालपत्र तयार करावे. आता फांद्या कापल्यानंतर 1 फुटाचे तुकडे करून लगेच विरुद्ध बाजूने 2 उभे काप देऊन त्याची साल काढावी. व त्याच काट्यावर, ज्याच्यापासून साल काढली आहे त्याच काट्यावर आपण तेच साल बांधून 4 ते 6 दिवस वाळवावी. आणि कापलेल्या भागापासून 4 ते 5 नवीन फांद्या येतात. ते 1 ते 2 वर्षांनी ह्या फांद्या जेव्हा 1 ते 1.25 मीटर लांब होतात आणि पेन्सिलीच्या जाडीच्या होतात, आणि जी साल आहे ती साल ही 90% खाकी रंगाची होती, त्यावेळेस ते तोडावी, साल तोडावी. आता 8 वर्षानंतर दरवर्षी आपल्याला फांद्या तोडणीसाठी येतात. 7व्या वर्षानंतर 300 ग्राम दालचिनी साल व अर्धा किलो वाळलेले पाणी मिळतात. म्हणजे अशा पद्धतीने दालचिनीची काढणी आपण करू शकतो. सर, आता दालचिनी इतकंच महत्त्वाचं मसाल्याचं पीक म्हणजे काळी मिरी. आपण बघतो की आपल्या नारळ बागेमध्ये आंतरपीक म्हणून काळी मिरीची लागवड केली जाते. तर याला देखील हवामान आणि जमीन ही कशी लागते? तर काळी मिरी जर पाहिलं तर काळी मिरीला आपण खरं तर काळं सोनं म्हणतो. काळी मिरी खूप महत्त्वाचं पीक आहे. आपल्याला हमखास उत्पन्न मिळवून देणारे शेतकऱ्यासाठी पीक आहे. ह्याचं जर हवामान आणि जमीन जर पाहिले आपण, आपल्या कोकण भागात जे उष्ण आणि दमट वातावरण आहे तेच आपल्याला हे पोषक वातावरण आहे. आणि आपल्याकडं जो 250 ते 300 सेंटीमीटर पाऊस पडतो तो पाऊस ह्याला खूप असा
पोषक आहे आणि बरोबर. तापमान 16 डिग्री सेल्सिअस ते 38 डिग्री सेल्सिअस पर्यंत हे येतं. ह्याला पण जसं आपण सांगितलं जायफळाचं त्याचप्रमाणे कमी तापमान चालत नाही, म्हणजे 10 सेंटीग्रेडपेक्षा कमी आणि 40 किंवा 45 पेक्षा जास्त ह्याला तापमान चालत नाही. आता आपल्या विभागासाठी कोणत्या सुधारित जातींची शिफारस करण्यात आलेली आहे? तसं जर पाहिलं आपण तर काळी मिरीमध्ये श्याम, पंचमी, पौर्णिमा, श्रीकारा, शुभकारा, करीमुंडा अशा जाती आहेत. परंतु आपल्या विभागासाठी, कोकणी विभागासाठी पन्न्यूर 1 ते 9 ही जाती शिफारस केलेली आहेत. तर आता ह्याच्यामध्येही पन्न्यूर 1 ते 9 मध्येही पन्न्यूर 1 ही जात सर्वात जास्त उत्पन्न देणारी आहे. म्हणून सर्वप्रथम काळी मिरीला एकच पत्ते पाळायचं की आपण जिथं जास्त सावलीच्या ठिकाणी पन्न्यूर 2 आणि पन्न्यूर 5 ची लागवड करावी. म्हणजे आपल्याकडची जात बघितली तर पन्नूर ही जात आपल्याकडे महत्वाची आहे. आता या काळी मिरीची अभिवृद्धी ही कशी करतात? अभिवृद्धी छाटकलमाद्वारे करतात या काळी मिरीची. परंतु छाटकलमांना पोषक जे वातावरण आहे ते आपण फेब्रुवारी ते एप्रिल मे महिन्यामध्ये जे काही जमिनीवर वेलाच्या 2 पेरांच्या छाटकलमाद्वारे ह्याची करावी अभिवृद्धी. तसंच पुन्हा छाटकलम केल्यानंतर लगेच ते सावलीत ठेवून त्याला पाणी द्यायचं. हे केल्यानंतर आपल्याला 20 ते 22 दिवसात त्याला धुमारे फुटतात आणि जी शेंड्याकडील फांद्याचा छाटकलमासाठी वापर करतात. आणि जर समजा आता हे काळी मिरीसाठी आहे आणि जर ह्याचा आपल्याला बुश पेपर जर करायचा असेल तर बुश पेपर करण्यासाठी ज्या फांद्यांना फळधारणा होते ते फांदी जर आपण अभिवृद्धीसाठी वापरली तर ते बुश पेपर म्हणून वापरता येतं. बरोबर. याची लागवड ही कशा पद्धतीने केली जाते? आता याची लागवड 2-3 प्रकारे केली जाते. एक तर स्वतंत्रपणे मिरीची लागवड करतात. तर स्वतंत्रपणे मिरीची लागवड म्हणजे काय, आता आपल्याला पहिलं पत्ते पाळावं लागेल की मिरी हे जे आपले मसाला पीक आहे त्याला सावलीची खूप आवश्यकता असते आणि आधाराची गरज असते. मग जर आपण स्वतंत्रपणे मिरीची लागवड जर करायची असेल तर आपल्याला 1 वर्ष अगोदर बिनकाटेरी पांगारा, सिल्वर ओक, भेंड, मेंजेम अशा झाडांची आपण अगोदर सुरुवातीला लागवड करावी. म्हणजे ज्या त्या झाडानुसार शक्यतो 3 बाय 3 मीटर अंतरावरच लागवड करावी याची. आणि नंतर मग आता हे आधाराची झाडे वाढल्यानंतर म्हणजे 1 वर्षानंतर आपण या मिरीची लागवड करू शकतो. म्हणजे पहिल्यांदा आधाराच्या झाडांची लागवड स्वतंत्र लागवड करताना केली पाहिजे. हो, जर त्याला स्वतंत्रपणे मिरीची लागवड करायची असेल तर. परंतु आपण कोकणमध्ये शक्यतो काळी मिरीची लागवड आपण आंतरपीक म्हणूनच करतो, जसं की नारळ बागेत आणि सुपारी बागेत. तर आता ह्याच्यात एकच पत्ते पाळायचं. जर आपण आंतरपीक म्हणून करत असेल, जर समजा नारळ बागेत शक्यतो 7.5 ते 10 मीटर पर्यंत आपण अंतर घेतो आणि सुपारी बागेत 2.5 बाय 2.5 मीटर घेऊ शकतो. तर ह्याच्यापासून फक्त सुपारीच्या बुंद्यापासून आपण हे काळी मिरी जे लावणार आहेत ते सुपारीच्या बुंद्यापासून जर सुपारी बागेत करत असो तर ते 60 सेंटीमीटर अंतरावर करायचं. आणि नारळ बागेत जर आपण पीक घेत असो आंतरपीक म्हणून तर त्यावेळेस नारळाच्या बुंद्यापासून 1 मीटर अंतरावर घ्यावी आणि उत्तर दिशेस. आणि जर आपण सुपारी बागेत घेत असेल तर ते पूर्व दिशेस ह्याची लागवड करावी. म्हणजे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सर, आता आंतरमशागत कशी करावी यामध्ये? आंतरमशागतीसाठी आपण ज्या वेळेस पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण लागवड करतो, जून महिन्यात अथवा पाऊस संपताना याची लागवड करावी. पाऊस संपताना म्हणजे आपल्या सप्टेंबर महिन्यात साधारणतः याची लागवड करावी. मग हे झाल्यानंतर आपण आता जर समजा पाऊस जर बंद झाला सप्टेंबर महिन्यात किंवा ऑक्टोबर नंतर तर सुरुवातीला सर्वप्रथम या पावसाळा संपल्या या मिरीवेलास पाणी द्यावे. आणि 3ऱ्या वर्षापासून प्रत्येक झाडास 20 किलो शेणखत, 300 ग्राम नत्र आणि 500 ग्राम स्फुरद आणि 250 ग्राम पालश या खतांच्या मात्रा द्यावा. परंतु ह्या मात्रा देताना आपण एक वेळेस न देता ह्या मात्रा वर्षातून 2 वेळा विभागून द्यावा. तर पहिला जो हप्ता आहे तो ऑगस्ट आणि दुसरा फेब्रुवारी महिन्यात द्यावा. आणि जी आपली वेल आहे त्याच्याभोवती 30 सेंटीमीटर अंतरावर 15 ते 20 सेंटीमीटर रुंदीचा खत देताना आपण उथळ चर काढून द्यावी. पहिल्या वर्षी मात्रेच्या 1/3 व दुसऱ्या वर्षी 2/3 मात्रा द्यावी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली जी वेली आहे ह्याला व्यवस्थितरित्या आच्छादन करावे. आणि वेल जोपर्यंत झाडावर चढते तोपर्यंत त्याला सैल बांधावी जेणेकरून त्याला आधार भेटतो. आणि आता आपल्याला एकच काळजी घ्यायची, वेलाची जी उंची असते हे खूप वाढत असते. परंतु आपल्याला आपल्या सोयीसाठी काळी मिरीच्या काढणीसाठी 5 ते 6 मीटरपेक्षा जास्त वाढू देऊ नये. आणि तसंच जर समजा आपण स्वतंत्रपणे ह्याची लागवड केली, भेंड, सिल्वर ओक, पांगारा यांच्या खुंटावर जर घेतलं आपण तर याची उंची 8 मीटरपेक्षा जास्त वेलीची उंची
वाढू देऊ नये. आणि एप्रिल महिन्यामध्ये फांद्यांची छाटणी करून त्याला योग्यता सावली द्यावी. हे आपल्याला आंतरमशागतीचे कामं आहेत. बरोबर. आता आंतरमशागत झाल्यानंतर महत्त्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काढणीचा. तर काळी मिरीची काढणी कशा पद्धतीने करतात? आपण जर पाहिलं काळी मिरीच्या बाबतीत तर एप्रिल ते जून महिन्यात या पिकाला मोहर येतो आणि हा जो मोहर आहे ते जानेवारी मार्च महिन्यात याचे फळं पक्व होण्यास येतात. आणि हे पक्व जे फळं आहेत, समजा आपण हे ओळखायचं कसं काढणीस आलेलं आहे ते, तर ज्यावेळेस आपला जो घोस असतो मिरीच्या, तर त्या याच्यात 1 ते 2 दाणे हे पिवळे किंवा तांबडे होतात. मग ह्याचा अर्थ थोडा कलर आपला स्वतःचा रंग बदलतात. हा रंग जर समजा तांबडा किंवा पिवळा झाला तर त्यावेळेस समजायचं की आपण मिरीचा घोस आलेला आहे, तो काढणीस आलेला आहे. आणि मग हे सर्व घोस काढावेत आणि दुसऱ्या दिवशी या घोसातील मिरीचे दाणे वेगळे करून बांबूच्या करंडीत किंवा मलमलच्या कपड्यात भरून उकळत्या पाण्यात 1 मिनिट बुडवावेत. ह्याचा फायदा असा होईल आपल्याला, हा आपण उकळत्या पाण्यात बुडवल्यामुळं ह्याला एक काळा रंग प्राप्त होतो आणि सुरकुत्या पडतात. आणि मग हे केल्यानंतर पूर्ण उन्हामध्ये 3 ते 4 दिवस वाळवावेत. आणि वाळल्यानंतर मिरीच्या दाण्यांना सुरकुत्या पडून गडद काळा रंग येतो. पूर्ण वाळलेल्या वेलापासून सरासरी आपल्याला साधारणतः 5 किलो हिरव्या मिरीचे व वाळलेल्या मिरीचे 1.5 किलो इतके उत्पन्न मिळते. आता काही कीड रोगांचा प्रादुर्भाव या काळी मिरीवर होतो का? काळी मिरीमध्ये जर पाहिलं आपण तर महत्त्वाचा म्हणलं तर पोलू भोंगा हा एक महत्त्वाचा कीड आहे. जुलै ते ऑक्टोबर महिन्यात त्याचा खूप मोठा प्रादुर्भाव असतो. तर यामध्ये त्या दरम्यान आपल्याला मॅलेथिऑन औषधाची फवारणी करावी. तसंच जलद व हळुवार मर व इतर रोगापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला 1% बोर्डो मिश्रण वेलीवर फवारावे. आपल्याला ह्याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणलं तर आपल्याला बोर्डो मिश्रणची फवारणी खूप आवश्यक आहे. आपली वेल असते त्या 1 मीटर उंचीपर्यंत वेलीवर 10% बोर्डो पेस्ट लावावे. काळी मिरीच्या मर रोग हा खूप महत्त्वाचा रोग आहे काळी मिरीमध्ये. हा बुरशीजन्य रोग आहे. हा फायटोप्थेरा कॅप्सिसी आणि दुसरं म्हणजे सूत्रकृमी रोडोफोलस सिमिलिस यामुळे होतो. तर हे आपण ओळखायचं कसं आपल्याला हे झालं तर काय होतं, आपल्याला जमिनीलगतचा जो खोड असतो आपल्या काळी मिरीचा त्याच्यावर काळपट चट्टे पडतात. तसंच वेलीवर जर समजा आपल्याला दिसले काळे पानावर खोडावर तर त्यावेळेस समजायचे की आपल्याला हा रोग दिसून आलेला आहे. आणि जर आता बघा आपल्याला जर सूत्रकृमी झाली हे पाहण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ज्यावेळेस वेल उपटतो त्यावेळेस त्या वेलीच्या मुळावर गाठी दिसून येतात. त्यावेळेस समजायचे की हा रोग जो आहे हा सूत्रकृमीमुळे झालेला आहे. मग ह्याचा आपल्याला नुकसान काय होतं तर हे जर 2 रोग झाले तर आपलं जो लोंगर आहे, जो आपला घोस आहे काळी मिरीचा, त्याच्यामध्ये दाणे भरत नाहीत, ते तसेच पोचट राहतात आणि अखेरता आपल्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. मग आता ह्याला आपण नियंत्रण कसे करायचे, तर ही जी रोगाला कारणीभूत असलेली बुरशी आहे किंवा सूत्रकृमी आहे तर हे मातीमध्ये जमिनीमध्ये जिवंत राहतात. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम बागेची स्वच्छता करावी लागेल. तसेच बुरशीच्या नियंत्रणासाठी सुडोमोनोस फ्लोरोसन्स जीवाणूयुक्त बुरशीनाशक 20 मिलीलिटर प्रति लिटर पाण्यात मिसळून प्रत्येक वेलीस 3 लिटर द्रावणाची आळवणी करावी. आणि ही सहसा मे, जून आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात करावी. तसेच जर समजा हे आपल्याकडे नसेल तर दुसरा पर्याय म्हणून आपण ट्रायकोडर्माची पण आळवणी करू शकतो. ह्या ट्रायकोडर्माचं प्रमाण 50 ग्राम प्रति वेल घ्यावे असं. आणि जर आपल्याला सूत्रकृमीच झाली असं जर आढळलं आपल्याला तर त्यावेळेस आपल्याला त्याच्या नियंत्रणासाठी पोचुनिया क्लायमोडोस्पोरा बुरशीयुक्त जैविक कीटनाशक पण भेटते. ते कीटनाशक आपण साधारणतः 1 किलो या प्रमाणात 50 किलो शेणखतात वापरावे. अशा पद्धतीने आपण कीड आणि रोगांचा बंदोबस्त करू शकतो. तर दालचिनी, काळी मिरी याप्रमाणे जायफळ हे सुद्धा महत्त्वाचं असं मसाला पीक आहे. तर आपल्याकडे या जायफळाची जी लागवड आहे ती कशा पद्धतीने केली जाते? आता आपण जे काळी मिरी पाहिले, दालचिनी पाहिले, जायफळाला सुद्धा त्याच प्रकारचं हवामान आणि वातावरण लागतं. परंतु जायफळामध्ये तुम्हाला मी महत्वाची एक गोष्ट सांगू शकतो. जायफळामध्ये नर आणि मादी झाडे वेगवेगळी असतात. म्हणून जायफळामध्ये शेतकऱ्यांनी ज्यावेळेस लागवड करायची असते त्यावेळेस आपली फसवणूक होणार नाही या दृष्टीनं पाहण्यासाठी आपल्याला मादी जातीचे झाडं निवडायचे किंवा संयुक्त फुले असलेली अशी जात निवडायची जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही आणि आपल्याला जे
जायफळाचं उत्पन्न येणार आहे ते हमखास उत्पन्न देणारं झाड असावं. यासाठी बरोबर. आपल्याला निवड करताना आपण मुख्यतः मादी आणि संयुक्त फुले असलेल्या झाडांची किंवा जातीचीच निवड करायची. मी हे शेतकऱ्यांनी पाहणं खूप गरजेचं आहे. सर, याच्या आपल्याकडे कोकणासाठी कोणत्या सुधारित जाती आहेत? मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. समजा आपण ज्यावेळेस जायफळाची निवड करतो त्यावेळेस आपल्याला निवडीमध्ये आपलं निवड करणं खूप गरजेचं असतं. कारण जर बियापासून जर ह्याची लागवड केली आपण तर ह्याच्यामध्ये येणारं जे रोप आहे ह्याच्यामध्ये खूप प्रकारचं वैविध्य आढळते. समजा जर आपल्याला नर जातीचे झाड जर भेटलं तर त्याला आपल्याला फळं भेटणार नाहीत. म्हणून यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने काही जाती विकसित केलेल्या आहेत आपल्या कोकण विभागासाठी. त्या जसं की कोकण सुगंधा ही जात जी आहे हे प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ला येथून 1998 साली निवड पद्धतीने विकसित केलेली आहे. तर हे झाड ओळखायचं कसं, तर या झाडाचा आकार जो असतो तो शंकूसारखा असतो, तसेच त्याचा विस्तार जो असतो हा भरगच्च असतो. आणि या जातीपासून साधारणतः आपल्याला दरवर्षी कमीत कमी 525 फळे प्रतिवर्षी मिळतात. आणि या जातीचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या झाडावर नर व मादी फुले दोन्ही एकाच झाडावर वेगवेगळ्या ठिकाणी येतात. त्यामुळे आपल्याला जे परपरागीकरण असतं त्यासाठी स्वतंत्र नर झाडांची लागवड करावी लागत नाही. हा आपल्याला फायदा होतो आणि आपल्याला त्या झाडापासून आपल्याला 100% आपल्याला फळ मिळण्याची हमी असते. बरं, ह्याचं जायफळाचं बी जे असते वजन हे 5.25 ग्राम असते आणि जी जायपत्री जी मिळणार आहे ते 1 ग्राम प्रतिफळ मिळत असते. कोकण स्वाद आहे आपल्याकडं, कोकण संयुक्त आहे, कोकण श्रीमंती जात आहे. ह्या जी जाती आहेत ह्या सुद्धा खूप चांगल्या आहेत आणि ह्यांचं उत्पन्न जास्तच भेटतं आपल्याला. कोकण स्वाद म्हणा, कोकण संयुक्त, कोकण श्रीमंती ही जी आहेत यामध्ये कोकण श्रीमंती जी आहे ती मादी जात आहे. ह्या जाती हमखास फळं देणाऱ्या आहेत. म्हणून मी शेतकऱ्यांना असं विनंती करतो की त्यांनी साधारणतः याच जातींची लागवड करावी. बरोबर. आता लागवड करताना आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी आंतरपीक म्हणून ते घेतो, बऱ्याचदा नारळ आणि सुपारी बागेत, तर ही लागवड करताना ती कशा पद्धतीने केली पाहिजे, किती अंतर असलं पाहिजे? आता पहा, आपण जर समजा नारळ किंवा सुपारी बागेत जर घेत असलो तर नारळ बागेत सहसा आपण 7.5 जर आपण अंतर ठरवलं तर 4 नारळ झाडांच्या मध्यभागी किंवा 2 नारळ जे असतात त्याच्याबरोबर मध्यभागी जायफळाची लागवड करावी. आणि या 2 झाडांच्या मध्येच त्याची लागवड करून आपण त्याचं उत्पन्न घेऊ शकतो. बरोबर. तसंच सुपारीच्या बागेत बरोबर 4 सुपारीच्या बरोबर मध्यभागी जायफळाची लागवड करावी. मात्र याची सलग लागवड न करता एक आड एक चौरस सोडून करावी सुपारी बागेत. ही काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी. आता याला खतं किती प्रमाणात द्यायची आहेत? आपल्याला खत व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण आपल्याला खतावर अवलंबून असेल तरच आपल्याला भरघोस उत्पन्न मिळून जायफळाला संतुलित खत पुरवठा करणे आवश्यक आहे. तर साधारणतः पहिल्या वर्षी जायफळाला 10 किलो शेणखत द्यायचं, 20 ग्राम नत्र द्यायचं, 18 ग्राम स्फुरद व 50 ग्राम पालाश द्यायचं. परंतु हे देताना पालाश वर्षातून 2दा विभागून द्यावे. याच प्रमाणात खतात वाढ करत न्यावी. आणि 15 वर्षानंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 500 ग्राम नत्र, 250 ग्राम स्फुरद व 1000 ग्राम पोटॅश द्यावे. आणि खतं जे आपण देणार आहेत हे खतं एकदम न देता याची मात्रा जून आणि ऑक्टोबर अशा 2 महिन्यात विभागून द्यावी. खत संपूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने दिले किंवा रासायनिक पद्धतीने दिले तरी चालते. फक्त खत देताना जायफळाच्या झाडाच्या निम्मा विस्ताराच्या खाली उथळ म्हणजेच 15 सेंटीमीटर खोल व सुमारे 60 सेंटीमीटर रुंद चर काढून ह्या चरातच खत द्यावं आणि पुन्हा हा चर मातीने बंद करावा. आणि जायफळाच्या झाडाभोवती कायम पालापाचोळा अथवा गवत यांचे आच्छादन ठेवावे. ह्या आच्छादनाचा फायदा असा होतो की एकतर तण वाढत नाही, उत्पन्न पण चांगलं येतो आणि जे काही आपलं पाण्याची बचत सुद्धा होण्यास मदत होते. बरोबर. सर, आत्ताच आपण दालचिनी, काळी मिरी आणि जायफळ या मसाले पिकांच्या लागवडीविषयीची माहिती घेतली. आपण बघतो की आपल्याकडे कोकणामध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडत असतो. तर अशा पावसामध्ये या झाडांची काळजी कशा पद्धतीने घेणं गरजेचं आहे? महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पिकाच्या वाढीसाठी जो असतो तो पाणी आवश्यकच आहे. परंतु हेच जर पाण्याचं प्रमाण कमी किंवा अधिक झालं तर हे झाडांच्या आरोग्यासाठी हानिकारक असतं. म्हणून पावसाळ्यात आपल्या विभागामध्ये सर्वात जास्त पाऊस पडत असतो. तर अशा वेळेस एकच काळजी घ्यायची
की आपली जी जमीन आहे पाण्याची योग्य प्रकारे निचरा केला पाहिजे. पाणी हां. एका जागी साठवू देऊ नये आपल्या बरोबर. पिकाच्या जवळ. जर पाणी साठून राहिलं तर मर रोगाचे आमंत्रण देतं. म्हणून कधीही पाणी झाडाच्या खाली आपण साठवू देऊ नये. ते जर समजा पाणी जर साठत असेल तर काय करावं, तर आपण चर खणायचं आपल्या बागेमध्ये, जेणेकरून जे अधिकचं पाणी झालेलं आहे ते बागेच्या बाहेर जाऊन पाणी निघून जाईल. बरोबर. आणि समजा पावसानं मोठा जर खंड घेतला असेल तर अशा वेळेस आपल्याला पाण्याची सोय करावी लागते, म्हणजे त्या झाडांना पाणी पण द्यावं लागतं. पाण्याचा ताणही बसू द्यायचा नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे पावसाळ्याचं वातावरण पोषक असतं, तर अशा पोषक वातावरणामध्ये पावसाळ्यामध्ये जे आपण खतं देणार आहेत ते खतं देणं खूप आवश्यक आहे. खतं जे आहेत, खतं एकदम न देता आपण हे 2 हप्त्यामध्ये दिले तर ते योग्य राहील, त्या पिकाच्या गरजेनुसार ती द्यावीत. बरोबर. आणि आपल्याला हे जरी आपलं पावसाळी वातावरण झाडाच्या आरोग्यासाठी जरी पोषक असेल तर हेच वातावरण रोग आणि किडीसाठी सुद्धा खूप पोषक असतात. तर अशा वेळेस आपण झाडांचं पूर्ण निरीक्षण करायचं. मग आपल्या हातात काय आहे, जर समजा बुरशीपासून आपल्याला त्याचा प्रादुर्भाव थांबवायचा असेल तर बोर्डो मिश्रणची फवारणी करणे किंवा झाडांना पावसाळ्याच्या सुरुवातीलाच बोर्डो पेस्ट लावणे हे काळजी घेणं गरजेचं आहे. आणि आपण जे खतं देतो, आपण खतं देताना काय आपण एक चूक करतो की सेंद्रिय खताचा वापरच करत नाही. तर संतुलित पद्धतीने जर आपण खतांचा वापर केला, यामध्ये महत्त्वाचा भाग हा सेंद्रिय खताचाच आहे. सेंद्रिय खत असणं खूप गरजेचं आहे. आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला सुरू होण्याच्या अगोदरच आता सांगितलं की प्रतिबंधात्मक बुरशीनाशक फवारणी करावी, जसं बोर्डो मिश्रण सांगितलेलं आहे. बरोबर. अशा पद्धतीने पावसाळ्यामध्ये या झाडांची काळजी आपण घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण मसाले पिकांचं लागवड तंत्रज्ञान याविषयी सरांकडून खूप सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे. तेव्हा या लागवड तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या नारळ आणि सुपारीच्या बागेत आंतरपीक म्हणून ही जी आत्ता आपण मसाले पिकं बघितली त्यांची लागवड तुम्ही करून चांगला आर्थिक फायदा यापासून घेऊ शकता. सर, तुम्ही इथे आलात आणि खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती आमच्या शेतकऱ्यांना दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद मॅडम. मसाले पिकांचे लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर रणजित देव्हारे यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. मंडळी, आता कार्यक्रमाची वेळ संपत आले, तेव्हा आजच्या कार्यक्रमातून मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार. आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.